Hello students, today we are in lecture number 5 of Maths 1, SSC Maths 1, Arithmetic Progression. In this period, we will see practice set 3.3 remaining. In last lecture, we have completed the point Sn, that is sum of first n terms, and first 3 examples of practice set 3.3. Now we will start next portion of practice set 3.3. हे सर्व तुम्हाला बघितलं नसतील तुम्ही तर मी या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मागच्या लेक्चर्सची लिंक टाकतो आहे, जेणेकरून तुम्हाला कुठे डाऊट येणार नाही. आता आपण पाहूयात लेक्चर नंबर 5. पण त्याच्या आधी एकदा आपण सुरुवात करूयात की यापूर्वीच्या Sn म्हणजे काय तर ते पाहूयात. आता लेट अस रिमेंबर, आपण यामध्ये या चॅप्टर मध्ये हे महत्त्वाचे 3 फॉर्म्युले बघितले होते, ज्याच्यामध्ये सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP इज इक्वल टू Sn. याला Sn ने डिनोट केलं जातं and that is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. ठीक आहे. आता या 2a च्या ऐवजी a plus a लिहिल्यानंतर दुसरा पण फॉर्म्युला आपण डिराइव केला होता. हा होता सेकंड फॉर्म्युला की Sn is equal to sum of first n terms is equal to again n upon 2 in bracket t1 plus tn. दोन्ही फॉर्म्युले यूज करू शकतो, डिपेंड की आपल्याजवळ कुठली माहिती आहे. जर फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म म्हणजे nth टर्म, हे जर का 2 टर्म्स आपल्याला दिलेले असतील तर आपण नक्कीच सेकंड फॉर्म्युला यूज करू शकतो Sn फाइंड करण्यासाठी. पण त्याच्याऐवजी जर आपल्याला फर्स्ट टर्म म्हणजेच a आणि त्यातला कॉमन डिफरन्स दिलेला असेल तर त्याच्यासाठी आपण d हा जर का दिलेला असेल तर फर्स्ट फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. हे सर्व करत असताना याच्या आधी आपण बघितलं होतं द nth टर्म ऑफ AP काय आहे. द nth टर्म ऑफ AP इज Tn. इट इज डिनोटेड बाय Tn and Tn is equal to a plus n minus 1 into d, where a is first term, d is the difference and n means number of terms आणि Tn म्हणजे nth टर्म. ओके. आता आपण लगेच आपण पुढे स्टार्ट करूयात. एक्झाम्पल नंबर 4 आपल्या समोर आहे इथे. एक्झाम्पल नंबर 4. इन एन AP 19th term is 52 and 38th term is 128. Find the sum of first 56 terms. लक्षात घ्या काय दिलेलं आहे याच्यामध्ये. 19th टर्म दिलेला आहे, तो आहे 52. इट मीन्स दॅट T19 इज इक्वल टू 52. त्यानंतर T38 इज इक्वल टू 128. 2 टर्म्स दिलेले आहेत, यावरून तुम्हाला फाइंड करायची आहे S56. ओके. पहिली स्टेप जे दिलेली आहे तिथून स्टार्ट करतोय. सोल्युशन फॉर एन AP आपल्याला डिफाइन करावं लागेल की a आणि d काय आहे. तर लेट a बी द फर्स्ट टर्म अँड d बी द कॉमन डिफरन्स. Therefore this is given T19 is equal to 52 and T38 is equal to 128. ओके. मग आता सिन्स Tn is equal to Tn म्हणजे nth टर्म आपल्याला माहिती आहे की Tn is equal to a plus n minus 1 into d. असं जर का असेल तर n ची व्हॅल्यू मी जर 19 पुट करतो आहे तर त्याच्यापासून एक इक्वेशन आपल्याला मिळेल. ते इक्वेशन या पद्धतीने असेल. therefore n च्या ऐवजी 19 पुट केलाय. T19 is equal to a plus n means 19 minus 1 into the difference. But Tn is given. Tn म्हणजेच 52. Therefore next step मध्ये therefore 52 is equal to a plus 18d. a plus 18d. हे झालं माझं पहिलं इक्वेशन. इट मीन्स दॅट a plus 18d is equal to 52. हे महत्वाचं इक्वेशन मिळालेलं आहे.
आपल्याला T19 माहिती होतं 52 म्हणून त्याच्यावरून आपण फाइंड केलेलं आहे की A प्लस 18D इज इक्वल टू 52. नेक्स्ट स्टेप कडे वळूयात. जसं T19 इज इक्वल टू 52 दिलेला होता त्याचप्रमाणे T38 इज इक्वल टू 128 आहे. देअरफॉर नेक्स्ट स्टेप ऑल्सो T38 इज इक्वल टू या TN च्या फॉर्म्युल्यामध्ये यूज करावं लागेल आपल्याला N ची व्हॅल्यू पुट करावं लागेल 38. देअरफॉर T38 इज इक्वल टू A ॲज इट इज प्लस N-1 म्हणजे 38 - 1 इंटू D. पुढच्या स्टेपमध्ये T38 इज गिव्हन इट इज 128 इज इक्वल टू A प्लस 37D. 38 - 1 म्हणजे A प्लस 37D. मग अशा प्रकारे हा मला पुढचा फॉर्म्युला सुद्धा पुढचं इक्वेशन मिळते आहे की A प्लस 37D इज इक्वल टू 128. आपण एका महत्वाच्या स्टेप पर्यंत पोहोचलेलो आहेत. यामध्ये काय आता तुम्हाला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सी both are linear equation in two variable where the variables are A and D. आपण जसं अल्जेब्राच्या फर्स्ट चॅप्टर मध्ये बघितलं होतं, याला आपण दिलेल्या कुठल्याही स्टेपने कुठल्याही मेथडने 3 पैकी कुठल्याही मेथडने सॉल्व्ह केलं तरी चालेल. इथे तुमच्या लक्षात येईलच की A प्लस 18D इज इक्वल टू 52 आणि A प्लस 37D इज इक्वल टू 128. पहिलीच मेथड जर का असेल, मला जर का याच्यामध्ये A1 आणि 2 ला A निग्लेक्ट करायचं असेल A ने, तर इक्वेशन 1 - 2 करायचं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे एवढंच आहे की A प्लस 18D इज इक्वल टू 52. मी फक्त स्टेप्स सांगतो आहे कारण माझ्या मनात दुसरी स्टेप आहे, त्या पद्धतीने आपण जाऊ शकतो. A प्लस 37 इंटू D इज इक्वल टू 128. जर मी आता इक्वेशन 1 आणि 2 ला सबट्रॅक्ट करत असेल तर मला या दोघांचे पण साइन चेंज करावं लागेल. इथे सुद्धा प्लस 128 च्या ऐवजी -128 येईल. इथे प्लस A आणि मायनस A कॅन्सल झाले आणि याच्या नंतरच्या ज्या स्टेप्स आहेत या तर तुम्हाला नक्कीच सॉल्व्ह करता येतील. कशा पद्धतीने, तर यामधून A ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. A ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर पुढे तुम्हाला D ची व्हॅल्यू मिळेल आणि त्याच्यानंतर ही कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करायचं आहे आणि आन्सर काढायचा आहे A आणि D. हे झालं आपला अर्धा पार्ट. आणि त्याच्या पुढचा पार्ट कसा करणार आहे की आपल्याला जर का फाइंड करायचं आहे की सम ऑफ 56 म्हणजेच SN चा फॉर्म्युला लिहायचा आहे की ज्याच्यामध्ये N इज इक्वल टू 56. तुम्ही आत्ताच D ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे, त्याचप्रमाणे तुम्ही A ची पण व्हॅल्यू फाइंड करणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही आन्सर काढू शकता. ही झाली माझी फर्स्ट मेथड, अतिशय सोपी. पण आपण त्याहीपेक्षा जर का थोडक्या शॉर्टकटचा जर का विचार केला, अजून चांगल्या दुसऱ्या मेथडचा यूज जर का केला, तर आपल्याला काय पाहिजे की SN इज इक्वल टू चा फॉर्म्युला आहे N/2. SN इज इक्वल टू N/2. तर यामध्ये 2A प्लस N-1 माझं लक्ष याच्यावर कॉन्सन्ट्रेट होत आहे की 2A प्लस N-1 N इज इक्वल टू किती 56. जर मला 2A प्लस N-1 म्हणजे 56 - 1 म्हणजे 55. जर मला 2A प्लस 55 हा जर का टर्म येत असेल तर गरजच नाहीये A आणि D फाइंड करायची, राईट. आणि या इथे तुमच्या लक्षात येईल की A प्लस इथे पण A आहे, म्हणजे या दोघांना जर का इक्वेशन 1 आणि 2 ला ऍड केलं तर यांच्यापासून माझ्याजवळ मिळत आहे 2A. आणि 18 आणि 37 यांना जर का मी ऍड करतो आहे तर मला मिळत आहे 55 इंटू D ॲज इट इज. तेच तर मला इथे बघायचं होतं. म्हणजे एवढं सगळं करण्यापेक्षा A D या दोघांच्या व्हॅल्यू फाइंड करून नंतर मग SN च्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करण्याच्या पेक्षा आपण जर का डायरेक्ट फक्त इक्वेशन 1 आणि 2 यांना जर ऍड केलं तर आपल्याला बऱ्याच स्टेप्स वाचतील. कशा पद्धतीने ते बघूयात आपण. ओके, नाउ विल स्टार्ट ऑन नेक्स्ट स्टेप. सी हियर, ऍड इक्वेशन 1 अँड 2. हे जर का दोन इक्वेशन ऍड केले तर मला मिळत आहे A प्लस 18D इज इक्वल टू 52 प्लस A plus 37D is equal to 128.
So here a plus a is equal to 2a and 18 plus 37 is equal to 55d is equal to 180. This is equation 3rd mine. Okay, now Sn चा फॉर्म्युला मी यूज करतोय या इथे. Sn इज इक्वल टू n ची व्हॅल्यू किती असणार आहे आता याच्यामध्ये मला 56 टर्म्स काढायचे आहेत म्हणजेच n इज इक्वल टू 56. Therefore Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. Okay, therefore S56, putting value of n is 56. S56 is equal to 56 upon 2 in bracket 2a plus n minus 1, that is 56 minus 1 is equal to 55. या पद्धतीने या इक्वेशन पर्यंत आलो. लक्षात घ्या 28 in bracket 2a plus 55d. 2a plus 55d. हा इथे दिसतोय तुम्हाला 2a plus 55d. पण आपण आत्ताच काढलेलं होतं की 2a plus 55 ची व्हॅल्यू आपल्याला जवळ आहे की 2a plus 55d is equal to 128. म्हणून यामध्ये 28 इंटू डायरेक्ट मी आता लिहू शकतो या इथे 180. अतिशय सोप्या पद्धतीने या मेथडने जर आपण गेलो तर ही अतिशय सोपी मेथड आहे. म्हणजेच 2a plus 55d is equal to 180. पुढच्या स्टेप्स आपल्याला नक्कीच येऊन जातात आहे की therefore S56 is equal to 28 ने मल्टिप्लाय केलं 180 ला तर येणार आन्सर आहे ते 5040. अशा प्रकारे हे आन्सर येत आहे. therefore the sum of first 56 terms is 5040. ही जरा वेगळी मेथड होती तरी पण तुम्ही हे समजून घ्या हे की या पद्धतीने जर गेलो तर अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला समजून जाईल, लक्षात येईल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर 5. त्यातला क्वेश्चन 5 अशा पद्धतीने दिलेला आहे. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 140 which are divisible by 4. या प्रकारचं एक एक्झाम्पल आपलं झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे 1 पासून तर 140 पर्यंतचे नंबर्स घ्यायचे जे की 4 नी डिवाइड करणारे आहेत. म्हणजेच 4, 8 आणि अशा पद्धतीने पुढे ते जातील आहे. आणि ही आपल्याला ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. therefore from 1 to 140 नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 4 आर. हे इथे दिसतात आहे तुम्हाला 4, 8, 30 अप टू 136. कारण की 140 आपल्याला पकडता येणार नाही, यांच्या मधला येतो नंबर आहे म्हणून. मग आता याच्यामध्ये नेमकं काय करायचं आहे आपल्याला की सम ऑफ नॅचरल नंबर्स या सगळ्यांची सम करायची आहे. 4, 8, 12, 16 या सगळ्यांची ऍडिशन करायची आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला SN यूज करावं लागेल. जर एन मध्ये SN च्या मध्ये आपल्याला सुरुवात माहिती आहे म्हणजे a इज इक्वल टू 4, डिफरन्स इज इक्वल टू 8 आणि ऑल्सो nth टर्म म्हणजे 136 हे सर्व माहिती आहे. पण आपल्याला माहिती का नाहीये n ची व्हॅल्यू माहिती नाहीये. सो हाऊ मेनी नंबर्स आर देअर हे मी नंतर लिहितोय 34. पण आता मला जर का n इज इक्वल टू क्वेश्चन मार्क इथे n ची व्हॅल्यू मला फाइंड करायची असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला यूज करतो आहे Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 into d. Putting the values, and the term is 136 a plus n minus 1 into 4d. आणि अशा प्रकारे याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळते आहे n ची आणि ती आहे n is equal to 34. आणि याच्यानंतर पुढे दिलेला आहे की आपल्याला आता सगळ्यांचा टर्म सम काढायचे म्हणून SN चा फॉर्म्युला इथे तुम्हाला लिहिलेला दिसतो. वेअर n इज इक्वल टू 34 म्हणून इथे लिहितोय मी S34 इज इक्वल टू n इज इक्वल टू 34 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a 2 into 4 a म्हणजेच 4 आहे प्लस 34 मायनस 1 into 4. मग अशा प्रकारे या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन आणि सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर येईल 2380. Therefore the numbers divisible by 4 from 1 to 140 are 2380. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 5 आहे. यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स करायच्या होत्या. मग त्याच्यासाठी तुम्हाला रफ मध्ये जरी की तुम्ही पहिले सॉल्व करून बघितलं असेल तरी सुद्धा चालेल. आपल्याला फक्त फिल द ब्लँक्स कंप्लीट करायची ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळूयात.
नेक्स्ट एक्झाम्पल या पद्धतीने आहे 6 नंबरचा की सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन अन AP इज 3300. म्हणजे काय तर S55, आता प्रश्न थोडा उलटा वेगळ्या पद्धतीने विचारला गेलेला आहे. याच्यामध्ये S55 इज इक्वल टू 3300 आणि यावरून आपल्याला फाइंड करायचं आहे 28th टर्म. 28th टर्म जर का मला फाइंड करायचं असेल तर Tn इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. म्हणजे 28 मायनस 1 म्हणजेच 27. जर मला व्हॅल्यू मिळते आहे प्लस 27D, याची मग जर का मला व्हॅल्यू मिळते आहे तर नक्कीच मी असं सांगू शकतो की मला Tnth टर्म म्हणजे ती 28th टर्म या इथे मिळेल. मग त्याच्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे तर तिथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. सो वी हॅव गिव्हन दॅट सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इज 3300. म्हणून या इथून मी स्टार्ट करतो आहे. ओके, फॉर एन AP लेट A be the first term and D be the common difference. This is given that S55 is equal to 3300. Formula put करूयात. Since Sn is equal to n upon 2 in bracket 2A plus n minus 1 into D. Put the values where n is equal to 55. म्हणून मग इथे पुढच्या स्टेप मध्ये मी लिहितो आहे की 55 upon 2 in bracket 2A plus 55 minus 1 into D. नेक्स्ट स्टेप मध्ये 55 अपॉन 2. आता या इथे बघा, या इथे तुमच्या लक्षात येईल की 55 मायनस 1 म्हणजेच 54. इथे असं आहे 2A प्लस 54 इंटू D. 54 इंटू D. 2A प्लस 54 इंटू D. या दोन्ही टर्म्स मधून पुढे 2 जर का कॉमन काढता येईल आपल्याला. इथे जर का 2 जर का कॉमन काढला तर इथे नक्कीच राहणार आहे A प्लस 27 इंटू 27D. लक्षात घ्या, इथे थोडक्यात काय तर 2 कॉमन काढलेला आहे. म्हणून मग पुढच्या स्टेप मध्ये मी अशा पद्धतीने लिहिलं की देअरफॉर 55 अपॉन 2 इंटू 2, या दोघांमधून 2 कॉमन काढलेला आहे, इज इक्वल टू A प्लस 27 इंटू D. या डिनॉमिनेटरचा 2 आणि न्यूमरेटरचा 2 कॅन्सल होतील. म्हणजेच नेक्स्ट स्टेप मध्ये लिहित असताना देअरफॉर S55 इज इक्वल टू 55 इन ब्रॅकेट A प्लस 27D. A प्लस 27D. बट S55 इज इक्वल टू 3300. पुढच्या स्टेप मध्ये बाकीचं सर्व जसं तसंच लिहिलेलं आहे. इथे मल्टिप्लिकेशन आहे पुढच्या स्टेप मध्ये. इथे 55 आहे म्हणजेच इकडून याला आपल्याला शिफ्ट करता येईल. मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी इथे डिव्हिजन मध्ये लिहावं लागेल. देअरफॉर 3300 अपॉन 55 इज इक्वल टू A प्लस 27D. लक्षात घ्या, आपल्याला 28th टर्म काढायचं आहे म्हणजेच आपल्याला फाइंड करायला पाहिजे होतं A प्लस 27D. राईट, A प्लस 27D मला फाइंड करायचं आहे, जे की आता या स्टेप मध्ये आपल्याला मिळेल. बघूयात पुढे काय कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल आपल्याला. ओके, पुढच्या स्टेप मध्ये मी आता इथे लिहितो आहे देअरफॉर A प्लस 27D इज इक्वल टू 3300 डिवायडेड बाय 55. 3300 ला 55 ने डिवाइड केल्यानंतर येणारा आन्सर आहे 60 आहे. म्हणून या अशा प्रकारे A प्लस 27D इज इक्वल टू 60. Now we have to find 28th term. So T20 फाइंड करायचं आहे म्हणजेच Tn इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. या फॉर्म्युल्यामध्ये n ची व्हॅल्यू 28 पुट करायची तुम्हाला. देअरफॉर n इज इक्वल टू 28 इज इक्वल टू A प्लस 28 मायनस 1. n-1 म्हणजेच 28 मायनस 1 इंटू D. देअरफॉर T28 इज इक्वल टू 28 मायनस 1 म्हणजे 27D. लक्षात घ्या, आपल्याला आत्ताच पाहिलेलं आहे की A प्लस 27 ची व्हॅल्यू इथे 60 आहे आणि इथे स्टेप आपल्याला ही आलेली आहे की A प्लस 27. म्हणजेच याचा अर्थ इथे ही व्हॅल्यू पुट करावं लागेल की A प्लस 27D. A प्लस 27D is equal to 60. Therefore 28th term is equal to 60. या पद्धतीने
आपण हे सॉल्व्ह करू शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन अन एपी सम ऑफ 3 कन्झिक्युटिव्ह टर्म्स. लक्षात घ्या, 3 कन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे, म्हणजेच काय, जे ते कोणते टर्म्स असतील त्यामध्ये फक्त डिफरन्स ऍड करत गेलेले आहेत किंवा डिफरन्स सबट्रॅक्ट करत गेलेत. तर अशा प्रकारे 3 टर्म्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि ज्यांची सम ही 27 आहे. अँड देअर प्रोडक्ट इज 504. देन फाइंड द टर्म्स. ते कोणते कोणते टर्म्स आहेत आणि यामध्ये त्यांनी हिंट दिलेली आहे. अज्युम दॅट 3 कन्झिक्युटिव्ह टर्म्स इन एपी आर. पहिला टर्म जो दिसतो आहे तो ऍक्च्युली हा इथे मधला टर्म मी घेतलेला आहे 3 कन्झिक्युटिव्ह घेण्यामध्ये. मग याच्यामध्ये काय केलंय की ए मध्ये डिफरन्स एका ठिकाणी ऍड केलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये डिफरन्स हा पहिले सबट्रॅक्ट केलेला आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये डिफरन्स हा ऍड केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी असे ते टर्म्स आहेत, म्हणजे जेणेकरून आपण त्याला डिफाईन केलेले आहे. ओके, 3 टर्म्स जर का डिफाईन केलेले आहेत, मग बाय कंडिशन काय आहे तर सगळ्यांची सम ही 27 आहे. लेट 3 consecutive terms in an AP be A minus D, A and A plus D. So according to the first condition, सगळ्यांची या सर्वांची आपल्याला सम घ्यावी लागेल. A minus D, see here, A minus D plus A, हा A इथे, प्लस A plus D is equal to 27. ठीक आहे, म्हणजेच आता याच्यामध्ये हा इथला A प्लस A प्लस ए प्लस ए म्हणजेच 3A आणि मायनस डी आणि प्लस डी विल गेट कॅन्सल. म्हणजेच नेक्स्ट आपल्याला मिळता येते 3A इज इक्वल टू 27. हेन्स या 3 ला आता पुढे शिफ्ट करणार आहे तुम्ही. 27 ला इकडे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे अपॉन जाणार आहे इकडे. देअरफॉर A इज इक्वल टू 27 अपॉन 3 आणि A इज इक्वल टू 9. अशा प्रकारे एक डिफरन्स आला. बाय फर्स्ट कंडिशन आपण बघितलंय की ए ची व्हॅल्यू आहे 9. आता पुढे जाऊयात. सेकंड कंडिशन काय सांगितले या इथे, त्यांचा सगळ्यांचा प्रॉडक्ट दिलेला आहे 504. म्हणजे आपण नेक्स्ट स्टेप मध्ये जाऊयात. अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन तिघांची पण मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट ए मायनस डी इंटू ए प्लस डी इज इक्वल टू 504. आता बघा हा ए आहे, ए ची व्हॅल्यू मी इथे 9 पुट करू शकतो, म्हणून यांनी ए ला बाजूला घेतलंय. तर इथे तुमच्याजवळ जे टर्म्स येतात आहे ते ए मायनस डी इंटू ए प्लस डी, ए मायनस डी इंटू ए प्लस डी. हा फॉर्म्युलाच आहे. ए मायनस डी इंटू ए प्लस डी इज इक्वल दॅट इज ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 504. या ए ची व्हॅल्यू पुढे पुट केली आहे 9 आणि नंतर या इथे 9 पुट केल्यानंतर पुढे 9 ला इकडे शिफ्ट करून टाकू. म्हणजेच पुढची स्टेप अशी येणार आहे. ए ची व्हॅल्यू किती आहे 81. ए म्हणजे 9 चा स्क्वेअर इज 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 504. या 9 ला शिफ्ट केल्यानंतर 504 अपॉन 9, इथे अपॉन 9 पाहिजे, या 9 ला असं नको आहे, इथे नको आहे. 504 अपॉन 9 आणि अशा प्रकारे 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. पुढे या मायनस डी स्क्वेअर ला इकडे शिफ्ट करून टाकू, प्लस डी स्क्वेअर आणि डी स्क्वेअर इज इक्वल टू 81. या 56 ला परत मला इकडे शिफ्ट करावं लागेल. म्हणजेच 81 मायनस 56 दॅट इज डी स्क्वेअर इज इक्वल टू 25. महत्वाची स्टेप आली आहे इथे. डी ए मिळालेला आहे, डी स्क्वेअर मिळालेला आहे. डी स्क्वेअर म्हणजेच पुढे आपल्याला डी फाइंड करता येईल. पुढच्या स्टेप मध्ये लिहित असताना देअरफॉर डी इज इक्वल टू, आता हा जो डी आहे हा कदाचित मायनस पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो किंवा पॉझिटिव्ह पण असू शकतो. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड वी विल गेट डी इज इक्वल टू प्लस और मायनस 5. डी इज इक्वल टू प्लस और मायनस 5. मग आता आपल्याला पुन्हा 2 केस तयार करावे लागतील. जर डिफरन्स हा +5 असेल तर कोणते टर्म्स असतील, आणि दुसरं की डिफरन्स जर का -5 असेल तर कोणते टर्म्स असतील. त्यासाठी पुढच्या स्टेप मी लिहितो आहे. ओके, नाउ व्हेन डी इज इक्वल टू +5, हे तर आपण फाइंड केलेलंच होतं की देअरफॉर पहिला टर्म होता ए मायनस डी व्हॅल्यू पुट करा. ए इज इक्वल टू 9 अँड डी इज इक्वल टू 5. 9 - 5 इज इक्वल टू 4. म्हणजे पहिला टर्म त्याच्यातला होता 4.
दुसरा टर्म आपोआपच ए म्हणजेच 9 आणि तिसरा टर्म ए प्लस डी म्हणजेच 9 प्लस 5 इज इक्वल टू 14. म्हणजे ते तीन टर्म्स जर डी हा पॉझिटिव्ह 5 घेतला, जर डी हा पॉझिटिव्ह 5 घेतला तर ते तीन टर्म्स आपल्याला मिळालेले आहेत की 4, 9 आणि 14. अशा प्रकारे डी ची +5 व्हॅल्यू घेतल्यानंतर आता जर का डिफरन्स हा निगेटिव्ह मध्ये गेला, निगेटिव्ह 5 असेल तर पुढच्या स्टेप्स आपल्याला लिहाव्या लागतील. नाव व्हेन डी इज इक्वल टू -5 अँड ए इज इक्वल टू 9, तर पहिला टर्म होता ए मायनस डी म्हणजेच 9 मायनस -5. हे दोन्ही पण कन्सिक्युटिव्ह येतात आहे म्हणजे इथे प्लस होणार आहे म्हणजे 9 + 5 इज इक्वल टू 14 hence a इज इक्वल टू 9 and a plus d इज इक्वल टू 9 + -5 म्हणजे 9 - 5 इज इक्वल टू 4. म्हणजे जेव्हा डिफरन्स हा निगेटिव्ह आहे त्यावेळेस ते जे तीन टर्म्स आहेत त्यातला पहिला टर्म आहे 14, दुसरा टर्म आहे 9 आणि तिसरा टर्म आहे 4. हे बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा सारखेच आहेत. therefore the terms are next step. therefore the three consecutive terms are 4, 9 and 14 or 14, 9 and 4. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला करावं लागेल आणि अतिशय सोपं असं आहे. फक्त या स्टेप्स तुम्ही लक्षात घ्या की यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. क्वेश्चन नंबर 8. या क्वेश्चन 8 मध्ये फाइंड 4 कन्सिक्युटिव्ह टर्म्स. पहिले जसं 3 कन्सिक्युटिव्ह टर्म दिलेले होते तसेच 4 कन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी हुज सम इज 12. पहिल्या आपण मध्ये सगळ्यांची सम दिलेली होती अँड द सम ऑफ थर्ड आणि फोर्थ टर्म इज 14. ओके, यामध्ये त्यांनी दिलेली आहे की 4 टर्म्स कसे घ्यायचे आहेत. पहिला टर्म घेतलेला आहे ए मायनस डी, तर दुसरा टर्म आहे ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये डिफरन्स ऍड करावा लागेल. -d + d कॅन्सल होतील म्हणून मग दुसरा टर्म येतोय तो ए, तिसरा टर्म ए + d आणि चौथा टर्म ए + 2d. तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी चालेल की पहिला टर्म ए घेतला ए + d, ए + 2d, ए + 3d याही पद्धतीने केलं तरी चालेल. परंतु आपण हे कशासाठी घेतोय की यामध्ये ए - d आणि ए + d असल्यामुळे डिफरन्स हा लवकरात लवकर कॅन्सल करता येईल किंवा निग्लेक्ट करता येईल जेणेकरून आपल्या स्टेप्स या सोप्या जातील. ठीक आहे. लेट 4 consecutive terms is a - d, a + d and a + 2d. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय सांगते, सगळ्यांची सम ही 12 आहे म्हणून या सगळ्यांची टोटल लिहिलं a - d + a + d + a + 2d इज इक्वल टू 12. आता यामध्ये बघा a + a + a + a म्हणजे टोटल किती झालेत 4a. इथला निगेटिव्ह डी आणि पॉझिटिव्ह डी कॅन्सल होऊन जाईल म्हणजे येणारा जे आन्सर येत आहे ते पुढच्या स्टेप मध्ये मी या पद्धतीने लिहू शकतो की 4a + 2d इज इक्वल टू 12. 4a + 2d इज इक्वल टू 12. या सगळ्यांमधून 2 आपण कॉमन काढला तर पुढे येईल 2a + d. 4 मधून 2 कॉमन काढल्यानंतर 2 येतोय. 2 मधून 2 कॉमन केल्यानंतर फक्त 1 म्हणजे फक्त d लिहिलं जातं आणि नंतर या 2 नी याला डिवाइड करून टाकलं की येणारा जे आन्सर येतं आहे 12/2 म्हणजेच 2a + d इज इक्वल टू 6. 2a + d इज इक्वल टू 6. याला या अशा पद्धतीने नको, या पद्धतीने लिहा 12/2. 12/2 म्हणजेच 6. हे एक महत्वाचं इक्वेशन मिळालंय आपल्याला, इक्वेशन 1. आता सेकंड कंडिशन काय सांगते त्यांनी की सेकंड कंडिशन ही आहे अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन तिसरा आणि चौथा या दोन्ही टर्म्स ची सम ही 14 आहे. सो वी राइट हियर a + d + a + 2d is equal to 14. Now 2a + 3d is equal to 14. अशा प्रकारे आता आम्हाला मिळालेलं आहे सेकंड इक्वेशन सुद्धा. 2a + 3d is equal to 14 आणि 2a + d is equal to 6. Both are linear equation in two variable. Now we can solve them. आता यांना सॉल्व्ह केल्यानंतर a आणि d मिळून जाईल आपल्याला. बाकी काहीच नाही, आता फक्त कॅल्क्युलेशन्स लिहिणे आपले बाकी आहे. नाउ सबट्रॅक्ट इक्वेशन 1 आणि 2 यांना जर का आपण सबट्रॅक्ट केलं तर पुढे या पद्धतीने येईल. आता 2a + 3d is equal to 14. 2a + d is equal to 6.
यांना सबट्रॅक्शन करतोय म्हणजे यांची साईन आपल्याला चेंज करावं लागेल. +2a च्या ऐवजी इथे -2a, या +d च्या ऐवजी पुन्हा निगेटिव्ह d आणि 6 च्या ऐवजी निगेटिव्ह d. +2a -2a गेट कॅन्सल म्हणजेच आपल्याजवळ येते 3 - 1 म्हणजेच 2d इज इक्वल टू 8 अँड d इज इक्वल टू 4. d इज इक्वल टू 4. आता हीच व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये जरी टाकली तुम्ही तरी आपल्याला आपोआपच a ची व्हॅल्यू मिळेल. सो सबट्रॅक्टिंग d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1 वी विल गेट 2a + 4. d च्या ऐवजी इथे मी पुट करतो आहे 4. 2a + 4 इज इक्वल टू 6. या 6 ला इकडे शिफ्ट 4 ला शिफ्ट केल्यानंतर 6 - 4 येईल अँड देअरफॉर 2a इज इक्वल टू 2 अँड a इज इक्वल टू 1. अशा प्रकारे d ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4. So here we have d is equal to 4 and a is equal to 1. a is equal to 1. आता काही कठीण नाहीये. Therefore the four terms are, पहिला आहे a minus d, 1 minus 4 म्हणजे -3. त्याच्यानंतर सेकंड टर्म होता a म्हणजेच a ची व्हॅल्यू 1. त्याच्यानंतर a plus d, a म्हणजे 1, d म्हणजे 4. a plus d म्हणजे 1 + 4 इज इक्वल टू 5. आणि लास्ट टर्म होता तो a + 2d म्हणजे 1 + 2 इंटू डिफरन्स 2 × 4 8. देअरफॉर 1 + 8 इज इक्वल टू 9. या पद्धतीने आपण हे ना सॉल्व केलेले. देअरफॉर द फोर टर्म्स आर -3, -3, 1, 5 अँड 9. या पद्धतीने आपण याला सॉल्व करू शकलो. सोपं हे एक्झाम्पल आहे. आपण पुढे जाऊयात नेक्स्ट एक्झाम्पल कडे. क्वेश्चन नंबर 5. इफ 9th टर्म ऑफ एन एपी इज 0. 9th टर्म ऑफ एपी. आता तुमच्या लक्षात आलेत बरेच आपण एक्झाम्पल सॉल्व केलेत. 9th टर्म म्हणजे tn इज इक्वल टू a + n - 1. 9 - 1 म्हणजे 8. a + 8d, a + 8d ची व्हॅल्यू आहे ती 0 दिलेली आहे. देन शो दॅट 29th टर्म इज ट्वाइस 19th टर्म. हे आता आपल्याला शो करायचं आहे. पुढे जाऊया आपण. पहिली स्टेप हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. t29 इज इक्वल टू 2 टाइम्स t19. 29th टर्म हा 19th टर्मच्या पेक्षा ट्वाइस आहे. म्हणून या पद्धतीने आपल्याला शो करायचं आहे. नेक्स्ट प्रूफ. फॉर एन एपी डिफाइन करू आपण. फॉर एन एपी लेट a बी द फर्स्ट टर्म अँड d बी द कॉमन डिफरन्स. देअरफॉर t9 इज इक्वल टू 0. t9 इज इक्वल टू 0. का बरं? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे की या पद्धतीने जर tn इज इक्वल टू a प्लस n - 1 इंटू d हा आहे त्याचा फॉर्म्युला, राईट. मग t9 जर t9 इज इक्वल टू a प्लस n - 1, 9 n म्हणजेच 9, 9 - 1 म्हणजेच 8d आणि ते किती दिलेलं आहे? ते आहे 0. म्हणून t9 इज इक्वल टू, हे इथे सुद्धा दिलेलं आहे, द 9th टर्म ऑफ एपी इज 0. या पद्धतीने सॉल्व केलं तरी चालेल. नाव नेक्स्ट स्टेप मध्ये t9 इज इक्वल टू 0. सिन्स tn इज इक्वल टू a प्लस n - 1d याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या आणि पुढे इथे तुमच्या लक्षात आलेलाच असेल की a प्लस 8d, आत्ताच जे मी सांगितलंय तुम्हाला, a प्लस 8d इज इक्वल टू 0. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. a इज इक्वल टू -d. a प्लस 8d च्या ऐवजी मी पुढे लिहू शकतो a म्हणजे a ची व्हॅल्यू -8d पुट करता येईल. नेक्स्ट स्टेप मध्ये ऑल्सो इट इज गिवन दॅट t19 इज इक्वल टू काय आहे? t19 इज इक्वल टू a प्लस 18d. a प्लस 18d म्हणजेच a ची व्हॅल्यू आता पुट केली आहे की -8d प्लस 18d. a ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर हे येत आहे म्हणजेच काय तर t19 इज इक्वल टू 10d -8 प्लस 18 म्हणजे ह्याला आन्सर आला. ही एक महत्वाची स्टेप आलेली आहे आपल्यासाठी की t19 इज इक्वल टू 10d. आता पुढची स्टेप पाहूयात. याला सॉल्व करताना t19 किती आहे? t19 इज इक्वल टू a प्लस 29 इंटू 1. 29 इंटू 1 -1 म्हणजेच 28
पुढे गेलोय a plus 28 into d. Therefore, a ची व्हॅल्यू by first equation we write here minus 8d. minus 8d plus 28d म्हणजेच येणारा आन्सर आहे T29 is equal to 20d. आता लक्षात घ्या T29 पहिल्या याच्यामध्ये दिसते T19 is equal to 10d आणि इथे T29 is equal to 20d. इथे 10d आणि इकडे 20d. म्हणजे पुढे मी अशा पद्धतीने लिहू शकतो की 2 टाइम्स इंटू 10d. 2 इंटू 10d म्हणजेच पुढच्या स्टेपमध्ये T19 is equal to 2 into T19. अशा प्रकारे therefore the 29th term is twice the 19th term. यामध्येच तुमच्या लक्षात आलं असेल की या इथे 10d आहे आणि इथे 20d आहे. म्हणजे नक्कीच T19 मॅथमॅटिक प्रोग्रेशन. मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय, जर का लेक्चर तुम्ही अटेंड करू शकले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांची लिंक दिलेली आहे. ती लिंक तेवढी तुम्हाला बघायची आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना कुठलेही डाऊट येणार नाही. डाऊट असतील तर ते क्लिअर होतील. इथेच थांबूयात आपण.